युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे याचा सर्वात मोठा फटका सिलेंडर ग्राहकांना मिळत आहे, कारण व्यावसायिक सिलेंडर तर बंद झाले, पण घरगुती सिलेंडर देखील याचा आता फटका बसलेला आहे. आपण आता रत्नागिरी शहरातील शांतादुर्ग गॅस एजन्सीचा बाहेर आपण गेले कित्येक दिवस या ठिकाणी ग्राहकांनी सिलेंडर घेण्यासाठी लाईन लावलेलीच आहे. त्याचप्रमाणे आता सरकारकडनं काही नियम बदलणार आहे की 25 दिवसांचा आता 25 दिवसानंतर गेल्यामुळे ग्राहकांनी पुन्हा एकदा ग्राहक अग्रेसिव्ह झालेले आपण बघत आहोत. या ठिकाणी जर 25 दिवसांचा सिलेंडर मिळालं तर आम्ही करायचं काय? आमचा सिलेंडर जर घरचा संपला 20 दिवसातच तर आम्ही करायचं काय? आपल्यासोबत काही ग्राहक आहेत, ते आपण बघत आहोत. दादा, तुम्ही किती वेळ लाईनीमध्ये उभे आहात आणि काय आताची परिस्थिती आहे, तुम्हाला काय एजन्सीकडनं सांगण्यात येत आहे? मला काय म्हणायचंय की आम्ही नंबर लावला 8 तारखेला, ओटीपी आला म्हणजे काय की सिलेंडर द्यायचा आहे तुम्हाला. मी ज्यावेळी काल विचारायला आलो तर त्यांनी सांगितलं जरी ओटीपी आला तरी तुमचा पहिला सिलेंडर दिल्यानंतर 45 दिवसांनी तुम्हाला दुसरा सिलेंडर मिळेल. म्हटलं ओटीपी आलाय, मग आम्हाला तो मेसेज येऊ दे ना, आमच्या मोबाईलवर येऊ दे. इथं आल्यावर आता ही सगळी लोक जी लाईन मध्ये आहेत त्यांना तिथं गेल्यावर कळेल की अरे आपला पहिला सिलेंडर घेतला 45 दिवस झाले नाही. ही परिस्थिती आहे. जर सिलेंडरचा तुटवडा आहे तर इकडे मेसेज तर वेगळाच येतोय की तुम्हाला सिलेंडरची काही गॅसची कमी नाही आहे, तुटवडा नाही आहे, आश्वस्त किया जाता है. काय चाललंय? मग तिकडे सांगतायत की काय नाही, तुटवडा नाही आहे, आणि इथं लोकांना प्रत्यक्ष आल्यावर मात्र तुटवडा आहे. हे प्रॉपर कम्युनिकेशन करा ना. उलट लोकांना सांगा. माझं म्हणणं आहे की लोकांना उलट सांगा तुम्ही की बाबा असा सिलेंडरची कमतरता आहे, तुम्हाला थोडे दिवस फेस करायला लागणार आहे, या अडचणीला मात करा. याच्यावर जर मात करायची असेल तर तुम्ही जपून वापरा. ते प्रॉपर नियोजन करतील ना लोक, कुठेतरी नियोजन करतील ना काहीतरी. हे इथं आल्यानंतर समजतंय. म्हणजे मी नंबर लावला तर माझ्या मोबाईलवर येऊ दे ना मेसेज, तो ते इथं आल्यावर समजतंय की नाही तुमचा पहिला सिलेंडर लावल्यानंतर 45 दिवसांनी येतोय, पहिले 21 दिवसांनी मिळत होता. नक्कीच, म्हणजे जर कम्युनिकेशन सरकारकडनं किंवा या एजन्सीकडनं आपल्याला मिळालं पाहिजे तर आम्ही इथे थांबून आता नाही थांबणार, कारण लोकांना वेटीस धरलंय काय, अशा प्रकारचे संतप्त सवाल आता नागरिक आपल्याला विचारत आहेत. तन्मय दाते, LS मराठी न्यूज, रत्नागिरी.